एखाद्या भांडणात मध्यस्थी करणे हे देखील किती महागात पडू शकतं याचं प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील डवकी गावात पाहायला मिळाला आहे। सिद्धार्थ विद्यालय डवकी येथे संस्थापक आणि एका शिक्षकाचा वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला जीव गमवावा लागल्याची गंभीर घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली। हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव मुकुंद बागडे असे आहे। सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची सभा काल बुधवारला आयोजित करण्यात आली होती। संस्थेची सभा संपली आणि सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोबरे यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला। यात वादविवाद न करता सामंजस्याने प्रश्न मिटवेल या उद्देशाने मृतकाने मध्यस्थी केली। मात्र आरोपी शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्यांनी लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला। मात्र मधात आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाच्या डोक्यावर तो लोखंडी दांडा लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र आज सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान घटनेची नोंद देवरी पोलिसांनी घेतली असून आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे।